नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री एका नवीन रेसिपीसोबत भाग्यश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे मुळा पराठा. आज आपण पंजाबी स्टाईलने खस्ता मुळा पराठा बनवणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूत या रेसिपीला. इथे मी 4 मध्यम आकाराचे मुळे घेतलेले आहेत. त्यांचे पहिले छिलके काढून त्यांना स्वच्छ धुवून पुन्हा सुकवून घेतलेलं आहे. आता आपण याला किसून घेऊत. खिसण्यासाठी मी इथे छोट्या किसणीचा वापर केलेला आहे, जो की आपण अद्रक खिसण्यासाठी यूज करतो, जेणेकरून एकदम बारीक असा किस आपला बनवून रेडी होईल. मुळ्याचा किस बारीक असल्यामुळे आपला पराठामधून फाटणार नाही आहे किंवा लाटताना त्याच्यामधून किस बाहेर नाही येणार आहे. या किसणीने किसायला थोडा उशीर लागेल, पण एकदम बारीक असा किस रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशा पद्धतींचा किस झालेला आहे. आता आपले पूर्ण 4 मुळे किसून झालेले आहेत. आता आपण याच्यावर 1 चम्मच मीठ टाकून त्याला स्वतःचं पाणी पूर्ण सुटूपर्यंत आपण एक 15 मिनटं याला रेस्टला ठेवून देतो. मीठ टाकून ठेवल्यामुळे मुळा होता होईल तेवढं जास्त पाणी तो सोडतो आणि त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस पराठा बनवणार आहोत त्यावेळेस तो पाणी सुटून तो पराठा आपला फाटत नाही. हे पहा, मीठ सगळीकडे लागूपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपण पोळीची तयारी करण्यासाठी आपण पीठ मळून घेणार आहोत. इथे मी 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि थोडंसं तेल ॲड करून, तेल आपल्याला उकळून नाही घ्यायचं किंवा गरम करून नाही घ्यायचं आहे. 2 चम्मच तेल आपण यूज करतो आहे आणि आपण थोडं थोडं पाणी याच्यामध्ये मिक्स करून ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे. आता पहिले आपण हे तेल आणि मीठ आहे ते मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर आपण कणिक आपली मळायला सुरू केली आहे. आपण जास्त एकदम पाणी नाही घालायचं, कारण कणिक पातळ होऊ शकते. आपल्याला एकदम जास्त घट्ट पण नाही आणि किंवा पातळ पण नाही, अशी आपल्याला मऊ लुसलुशीत कणिक मळून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल लावून त्याला आपण साईडला ठेवून द्यायचं. यानंतर आपण स्टफिंग बनवतो आहे. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात 4 लसणच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतला. याची आपण आता पेस्ट करून घेणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या किसलेल्या मुळ्याला जे काही पाणी सुटलं असेल ते मी पूर्ण कपड्याच्या साह्याने पिळून घेतलेलं आहे आणि पूर्ण किस हा सुका करून घेतलेला आहे, जेणेकरून आपला पराठा लाटते वेळेस फुटणार नाही आहे. ते पिळून घेतलेलं पाणी तुम्ही पीठ मळताना पण यूज करू शकता किंवा बाकी एखाद्या भाजीमध्ये यूज करू शकता, कारण की त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कांद्याची पात आणि आपण मिक्सरमधून वाटून घेतलेले मिरची, लसण आणि अद्रकची पेस्ट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, थोडा ओवा क्रश करून आपण याच्यामध्ये यूज करतो आहे, जेणेकरून खूप छान अशी टेस्ट ह्या आपल्या पराठ्याला येईल. त्याच्यानंतर 1 चम्मच आमचूर पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, हळद आपण यूज करतो आहे, थोडेसे जिरे पण याच्यामध्ये यूज करायचे आहेत आणि आपला चाट मसाला. चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यूज करू शकता, तो ऑप्शनल आहे. हळदीने पराठ्याला खूप छान कलर येतो आणि ओवा पण आपण यूज केला आहे, तो आपल्या पचनासाठी चांगला असतो आणि खूप छान असा स्वाद आपल्या पराठ्यामध्ये त्याचा उतरतो. आता आपलं स्टफिंग रेडी आहे. आता आपण पराठा बनवायला घेऊत. इथे आपण मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गोल अशा आकाराचा आपण लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि जसं आपण मोदक पूर्ण साईडनी गोल करून घेतो तसा मोदकसारखं आपल्याला त्याला भरून घ्यायचं, जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही आहे. स्टफिंग आपल्याला जसं हवं तसं यूज करायचं, जेणेकरून म्हणजे कुणाला जास्त स्टफिंग आवडतं, कुणाला कमी स्टफिंग आवडतं. मुलांसाठी आपण थोडंसं कमी स्टफिंग यूज करतो. आता मोदक भरल्यासारखं आपल्याला सर्व बाजूनी एक करून घ्यायचं आहे. त्याचे साईडचे काठ हे पहा असे, जेणेकरून आपला पराठा कोणत्याही साईडने फुटणार नाही आणि असं गोल वर करून घ्यायचं आणि त्याला तिथेच दाबून द्यायचं आहे व्यवस्थित. हे पहा, आणि थोडंसं मधून लाटून घेतलं की तो पराठ्यामधलं स्टफिंग पूर्ण पराठ्यामध्ये पसरण्यास मदत होते. नाहीतरी काय होतं, एका साईडला स्टफिंग जातं, एका साईडला स्टफिंग राहतं, त्याच्यामुळे आपला पराठा फुगत पण नाही.
आणि असा गोल मस्त पराठा लाटून घ्यायचा आहे. हे पहा, मस्त कुठून पण फुटत नाही आहे आपला पराठा, किंवा आपल्या पराठ्यामधून हे मुळाचं पाणी पण बाहेर येत नाही आहे. मस्त सुकवून घेतलेलं आहे आपण त्याला. हे पहा, मस्त पराठा लाटून झाला. आता आपण ह्या पराठ्याला भाजून घेऊत. मी इथं तवा गरम करून घेतला आणि त्याच्यावर आपण पराठा टाकून दिलेला आहे. हे पहा, एका साईडने आपला पराठा भाजून घेतला की त्याच्यानंतर परतवून घ्यायचा आणि त्याला सगळ्या बाजूनी एक थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तेल यूज करू शकता किंवा तुम्ही इथे डायरेक्ट बटर किंवा तूप पण यूज करू शकता. मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण परतवून घेणार आहोत. एक बाजू परतवून झाली आहे. जास्त हलवायचं नाही, फुटण्याची शक्यता असते, कारण की स्टफिंगमुळे नाजूक झालेले असते पराठा. आता दोन्ही साईडनी भाजलेला आहे. ह्या साईडनी पण आपण थोडंसं तेल लावून घेतो आहे. हे पहा, आपला पराठा फुगायला स्टार्ट झालेला आहे. मस्त कलर आला आहे हळदीमुळे पण, आणि चवीला पण खूप छान आणि खस्ता असा पराठा बनवून रेडी होतो. दुपारच्या जेवणात जर तुम्ही हा पराठा बनवत असाल तर आवर्जून त्याच्यामध्ये ओवा घाला, कारण की तो आपल्या पचनसाठी चांगला असतो. अशा पद्धतीने आपला एकदम मऊ लुसलुशीत पराठा रेडी आहे. हा पराठा खस्ता आणि मऊ लुसलुशीत बनवून रेडी होतो आणि खूप टाईमपर्यंत राहतो पण. हा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी यूज करू शकता, कारण की मुले मुळा तर असं जास्त करून खात नाहीत. तो जर आपण पराठ्या थ्रू आपण त्यांना दिला तर ते खातील पण. तर तुम्ही ही रेसिपी टिफिनसाठी पण बनवू शकता. पाहू शकता, मस्त आपला पराठा फुगलेला आहे. मस्त पराठा बनवून रेडी आहे. जरूर ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट करून मला नक्की कळवा कशी झाली आहे रेसिपी. धन्यवाद.